महत्वाची बातमी आहे। आदित्य ठाकरेंनंतर आता अमित ठाकरेंनी दोनही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। दोन भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर अमित ठाकरे यांचं एक सूचक विधान आहे। मात्र त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे असं सुद्धा अमित ठाकरे म्हणतात। पुढाकार कोणी घ्यावा, मी घेऊ शकत नाही असं अमित ठाकरे यांनी स्पष्टच केलंय। आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे। जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीये। मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार। मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। तर त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात। त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाहीये। आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही। मग ते दोन भाऊ आहेत ते बोलतील ना एकत्र। माझी राजसाहेबांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे। जी राजसाहेबांची इच्छा आहे तीच माझी इच्छा आहे असं अमित ठाकरे म्हणतात। पण यावर खासदार संजय राऊत काय म्हणतात पाहूया आपण। मला असं वाटतं महाराष्ट्राचं हित हे सरकार पाहत नाही, गुजरातचं राजकारणी पाहत नाही। त्याच्यामुळे ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन हे आक्रमण थांबवायचं आहे, लढायचं आहे, ते एकत्र येतील। नाहीतरी मुंबई आपल्या हातात राहणार नाही, ती आताच आमच्याकडून खेचून घेतली जाते। आणि आपण जे म्हणतायत आमचे नेते काय बोलतायत, आमचे नेते एका सुरात बोलतायत। आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत। याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही। आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।